सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध सभापती पदांच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। नुकतेच सदस्यांचे अधिकृत गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पदाधिकारी निवडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हा परिषदेवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। यामुळे सर्व महत्त्वाची पदे भाजपकडेच राहणार हे जवळपास निश्चित आहे। अध्यक्षपदासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारशीनुसार अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून त्यासाठी बैठका सुरू आहेत। अध्यक्षपद अक्कलकोट तालुक्याकडे गेल्यास उपाध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। बार्शीमधून दीपक वैद्य व भारती दराडे यांची नावे चर्चेत आहेत। अन्यथा इंद्रजित पवार, नागणसूरचे शिवमूर्ती पाटील किंवा सांगोल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे उपाध्यक्षपद जाऊ शकतं। प्रादेशिक समतोल राखण्यासाठी समाज कल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य व शिक्षण तसेच कृषी व पशुसंवर्धन या समित्यांवर अडीच वर्षांसाठी विविध तालुक्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे।